नमस्कार सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हा ब्लॉग असेल तळेगाव टू पवनानगर ह्यासाठी की माझा जो भाचा आहे बियान, तो मुंबईला राहतो आणि तो समर वेकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तो प्रत्येक वर्षी इथे येतो. आणि ह्या वर्षी आम्ही प्लॅन केला होता की त्याला कॅम्पिंगसाठी घेऊन जायचं पवनानगरमध्ये. तर तो आलेला आहे. आता पुढे बघू, मी ब्लॉग कंटिन्यू करत जाईल. तो पुढे भेटूया. हॅलो. आता आम्ही निघून 10 मिनटं झाले होते घरातनं. आता इकडे बघू, पाहू शकता ते सिस्टर माझी बहीण ती पण आहे. आणि हा वियान. कसं वाटतं पुण्याला येऊन? छान वाटतंय. आणि आता आपण कुठे चाललो आहे माहिती आहे तुला? पवनानगरमध्ये. ओके, आता तिथे चाललो आहे मी कॅम्पिंगला. आणि हे तुला कसं वाटतं? अजून गेली पण नाही आपण. जायच्या खुशीमध्ये झाली वाटतं. ओके. आणि आमच्या वहिनी तिथे बघले, ते हे बघतात, ते कार बघतात. ते त्यांनी कार कधी बघितल्या नाही. ओके, चलो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. पुढे आल्यावर मी दाखवत राहील. चलो बाय. जिथं कॅम्पिंग साठी येणार होतो त्या लोकेशनला आम्ही पोहोचलो. आता इथून पुढचं लोकेशन दाखवतो. ओके, लोकेशन खूप छान आहे. ॲक्च्युली गाडी घेऊन पुढे गेली. नाश्ता झाला आहे आमचा संध्याकाळचा. आणि मी एकटा आलो आहे खाली. सगळेजण वरती. तिकडे मी लोकेशन तुम्ही बघू शकता. ह्या साईडला पूर्ण पाणी वगैरे. लोकेशन खूप छान आहे. आणि लोकेशन मी खास करून तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता आणि येऊ शकता. खूप छान आहे. ओके, दगड खेळायचं काय. किती टप्पे पडतील त्याचे ना. आता ती खेळते, बघू तिचे किती टप्पे पडतात त्या. चलो कमान रेडी. एका ह्याच्यातच गेला. ये एका ह्याच्यात पण नाही. बियान तू. हा बघू. हा चल मार. हा
बघू. वियान वियान डायरेक्ट थ्रो करतोय. आता खूप आणि एक गोष्ट सांगायची की खूप दिवसानंतर खास करून आमचे माझे मम्मी पप्पा ते कधी जास्त फिरत नाही, ते कामामध्ये जास्त करत बिझी असतात, पण ते खास करून ते आता इथे फिरायला आले. तर मग कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं आणि खास करून त्यांना कामातून वेळ नाही भेटत. माझ्या खास मम्मी मम्मी तर काय आज फिरायला आली, मम्मी खूप कुठे. मम्मी म्हणते माझ्या हजबंड आहे, माझे काय नातवामुळे मी फिरायला आलेली. पण आम्ही करेल, आवाज येत नसेल माझा कारण माझ्याकडे माईक पण नाही आता, आणि मी आता साध्या फोनवर माईक. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळ झाली, मस्त झोप पण झाली, रात्र खूप छान गेली. टेंटमध्येच आम्ही सगळ्यांना टेंटमध्येच झोपायला जागा होती आणि खूप मस्त कॅम्पिंग गेली. आता
इथे सगळा पसारा पडून आहे, तुम्ही बघू शकता. आणि पॅकिंग करायची, पॅकिंग केली की परत तळेगावला तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली आता आम्ही घरी पोचलोय आणि निघताना व्हिडिओ वगैरे आम्ही शूट नाही करू शकलो, घाई गडबडीत आम्ही आणि नाश्ता पण बाहेरच केला, तर त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आणि आता डिरेक्टली घरी आल्यानंतर मी व्हिडिओ शूट करतोय. तरी पण व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि लोकेशन कसं होतं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चलो बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये माझ्या. टेक केअर.